नमस्कार, माँ की रसोईमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण वालाच्या शेंगाची भाजी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य लागणार आहे 3 मूठ। ह्या वालाच्या शेंगा मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता मी ह्याला धुवून त्याच्यामध्ये पाणी मीठ टाकून हे आपण उकडायला ठेवू। त्याचप्रमाणे शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, लसूण, टमाटर आणि कोथिंबीर यात आता मी 1 चमचा मीठ टाकून घेते आणि ह्याला आपण उकडायला ठेवूया। आपण शेंगा तेल टाकून मी हिरवी मिरची तिखटाप्रमाणे आता आपली मिरची भाजत आलेली आहे। आता आपण त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, एक मिनिट आपण चांगलं याला परतून घेऊ। आता आपल्या शेंगदाणे आणि कोथिंबीरची पेस्ट पण तयार आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊ। 2 चम्मच मी तेल टाकले। आता आपण जिरे, तडतडले आपले छानपैकी। आता हिंग टाकू थोडंसं आणि आपण जी भाजलेल्या मिरचीची पेस्ट केली होती ती पेस्ट टाकून घेऊ। ही आपण भाजलेल्या मिरचीची पेस्ट टाकलेली 2 मिनिटं आपण तिला चांगलं परतून घेऊ। गॅसची फ्लेम तुम्ही लोवर ठेवा किंवा मीडियमवर ठेवा। आता आपली मिरची चांगल्या प्रकारे परतलेली आहे। आपण त्यात 1 टोमॅटो टाकून घेऊ। आता टोमॅटो चांगल्या प्रकारे परतून घेतल्याच्या नंतर आपण यात आता आपल्या उकडलेल्या वालाच्या शेंगा टाकून घेऊ। आता आपण वालाच्या शेंगा टाकू यामध्ये। आता यात आपण चवीनुसार मीठ टाकतो। मी 1 चम्मच टाकत आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ कमी जास्त करू शकता। थोडी हळद। आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि 1 चम्मच गरम मसाला आपण टाकून भाजीला छान प्रकारे हलवून 2 मिनिटं वाफ आणून आता आपण भाजी पाहूया। ही बघा किती छान आपली भाजी झालेली आहे, मस्त। या प्रकारे जर तुम्ही भाजी केली तर नक्की तुमच्या सगळ्यांना घरी आवडेल। याच्यावर मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे आणि आता आपण भाजी बंद करून आपण तिला सर्व करू। याप्रमाणे आपली वालाची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।